आएंगे बिहारी। राधे राधे जप चले आएंगे बिहारी। आएंगे बिहारी जपो आएंगे बिहारी। यांना घ्या त्याच्यामध्ये जरासं बिहारी जपो दादा आएंगे बिहारी। यांना घ्या त्याच्यामध्ये। हो आएंगे बिहारी जपो आएंगे बिहारी। आएंगे बिहारी जपो आएंगे बिहारी। राधे 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 जपो चले आएंगे बिहारी। राधे 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 जप चले आएंगे बिहारी। आएंगे बिहारी जपो 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 आएंगे बिहारी। राधे 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 जपो चले आएंगे बिहारी। राधे राधे अरे राधे राधे जप चले आएंगे बिहारी। राधा रानी चंदा तो मोहन है गिरधारी। राधा रानी चंदा तो मोहन गिरधारी। आएंगे बिहारी जपो आएंगे बिहारी। आएंगे बिहारी जपो आएंगे बिहारी। राधे राधे जपो चले आएंगे बिहारी। राधे 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 जप चले आएंगे बिहारी। राधे राधे जपो चले आएंगे बिहारी। राधे राधे जप चले आएंगे बिहारी। राधे 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 जप चले आएंगे बिहारी। शुकाचार्य राजा परीक्षितीला असणाऱ्या त्या परमात्माचं चरित्र सांगत असताना एक वेळचा असा प्रसंग आहे। असणारा तो अखिल कोटी ब्रह्मांडाना एक परमात्मा कोणी एके दिवशी श्रीकृष्ण अंगणी विलोकी नयनी प्रतिबिंब। एक वेळचा प्रसंग असा आहे, एके दिवशी भगवान अखिल कोटी ब्रह्मांडाना एक परमात्मा अंगणामध्ये खेळत असताना असणाऱ्या त्या परमात्म्याने त्या चंद्राचं प्रतिबिंब त्याने पाण्यामध्ये बघितलं आणि ते प्रतिबिंब बघितल्यानंतर आईला म्हणू लागला, आई मला हा चांदू मामा पाहिजे। काय म्हणे, मला हा चांदू मामा पाहिजे। ते प्रतिबिंब पाण्यामध्ये आता ते देता येईल का? ते म्हणे, बाळा अरे हे देता येत नाही। पाय लेकराला काय माहित आहे, काही भेटलं नाही की मग पोरग काय करते, भोंगा फुकते। काय करते ते, रडते। मग काय करायला लागते, काही देवानं काही दिलं नाही की मग काय करायला लागते, रडा लागते। भूक लागली की रडल्याशिवाय दूध पाजत नाही। हा एकच उपाय आहे। लहान लेकर राहिले काहीच करत नाही, ते जा देते काही भोगा सुरू करून, काही मागितलं दिलं नाही की कारण नाही 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 नाही, तो शेवटचा उपाय आहे। आई ते करत नाही। आई पहिले हट्ट पुरवायचा, कारण असे हट्ट आहेत, बाल हट्ट आहे पुरवा लागते, स्त्री हट्ट आहे पुरवा लागते, राज हट्ट आहे पुरवा लागते। एका मिनिटात तर दिला 500च्या नोटा काढून हो गया, राज हट्ट आहे तो, दिला का नाही। एक पोरग म्हणे बाबाले, म्हणे बाबा मला ऊस पाहिजे, द्याला ऊस आणून। नाही म्हणे आता रस पाहिजे। आता तो का धांडा आहे का, पिवळा की तो दिल्या जाईल। बाप चरख्यावर गेला, ऊसाचा रस काढून आणला, घे बाळा रस घे। ते म्हणे मला रस नाही पाहिजे, म्हणे हा रस आता ऊसात द्या म्हणे घालून। आता सांगा तो जाते का आता त्याच्या, हट्ट आहे ते पोरं काय
एक दिवसा एका सणाच्या दिवशी एक तिला माहिती आहे 4 पोरं होती तिला माहित आहे आता सणाचा दिवस आहे. हेले जर खेळण्यामध्ये गुंतवलं नाही हे काही स्वयंपाक करू देत. भाऊ तुला काय पाहिजे? तू म्हणे मला गाडी पाहिजे खेळायला. हे गाडी घेऊन चाल. होय बरे बाहेर येऊ नको स्वयंपाक होईल. दिलं काढून बाई. दुसरं तुला काय पाहिजे? चेंडू पाहिजे. हे चेंडू घे. बरं ते लाईन जे होतं का नाही तुला काय पाहिजे? म्हणे मला काहीच नाही पाहिजे. खेळणी नको ती खेळणी नको ती आई मला हवी हो आई मला हवी 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 खेळणी नको ती खेळणी नको ती खेळणी नको ती खेळणी नको ती ओ आई मला हवी ओ आई मला हवी आई मला हवी हो आई मला हवी आई मला हवी ओ आई मला हवी आई मला हवी हो आई मला हवी खेळणी नको ती खेळणी नको ती खेळणी नको ती खेळणी नको ती काही भजनाची ते ताल ओळखू येत नाहीत लवकर महाराज. त्या महाराजांची कथा प्रथम मजा यायला खूप सुंदर साथ करून राहिली. काही हरकत नाही. खेळणी नको ती आपल्या कथेत ऑलराऊंडर पाहिजे. ऐकलेलं असलं की मग त्याची ताल कळतोय त्याचा. ठीक आहे. खेळणी नको ती त्याप्रमाणे परमात्म्याने एक दिवशी हट्ट धरला. मला हा चांदू मामा पाहिजे. रडायला सुरुवात केली. सकाळपासून रडत 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 रडते माझे बाळताने रड समजाविता समजेना रडते माझे बाळताने समजाविता समजेना रडते माझे बाळताने समजाविता राहेना रडते माझे बाळताने समजाविता राहेना समजाविता राहेना समजाविता राहेना समजाविता राहेना समजाविता राहेना हो रडते माझे बाळताने समजाविता राहेना 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 यशोदा माता असणाऱ्या त्या कृष्णाला समजू लागली. रडू नको कृष्णा. पण त्याने तो हट्ट धरला आणि पाळण्यामध्ये टाकलं तरी राहत नाही. घरामध्ये सकाळपासून कृष्णाने हट्ट धरला. कामधंदा घरचा सर्व तसाच राहिला. आणि अशा अवस्थेमध्ये काय झालं? पालखी नेवुनी हरीश निजवीत यशोदा ते जात सोकार्याशी. आता ते कंटाळली. शेवटी तिनं पाळणा केला. पाळण्यामध्ये टाकलं आणि घेतलं बांधून. तुम्ही बांधलं होतं का नाही? काम नाही करू देत का म्हणे? आता कटाईले म्हणे तुले मी. बाप घरी येईल ना. आता काय केलं म्हणेल? सकाळपासून पाळण्यामध्ये टाकलं बांधून द्या. यशोदा ते जात सोकार्याशी तेच समयी राधा आलीशे मंदिरी. आणि तेवढ्यामध्ये राधा आली. राधा तिथे आल्याबरोबर
रडणं बंद झालं. रडणं बंद झालं. यशोदेला असं वाटलं, अरे बापरे, हे कसं काय मुकं झालं, पायाली आली. काय झालं? कारण चित्त कुठं असते आईचं? बाळावर. पाहायला आली. पाहते तरी राधा आहे. राधा बघितल्याबरोबर भगवंत हसू लागला आणि राधा असणाऱ्या त्या श्रीहरीला म्हणू लागली, पालखी जवळी जावणी सत्वर, घेत कडेवरी हरी लागी. राधेने कृष्णाला काखेमध्ये घेतलं. राधा म्हणे, का तू रडतोशी चाटा, गोष्टी त्या चाटा सांगत असो. गोष्टी तर फार मोठ्या मोठ्या करतो आणि असा का रडून राहिलेला आहे तू? रडू नको. ऐसा ऐकून या उगाची राहिला, मुकाट्यानं राहिला बरं का. खेळवी हरीला प्रेमे राधा खेळू लागली. राधा कृष्णाला खेळू लागली आणि असणारी यशोदा माता म्हणते, तो तानपुराच्याकडे लक्ष दे ना तू. ते बंद झाला की माझं बंद पडते ना, मग ते चालू ठेव, त्याला लक्ष ठेवायचं नाही. गोष्टी त्या चाटा करीत असे. आणि अशा अवस्थेमध्ये राधा बोलत असताना परमात्मा तिच्याकडे पाहून हसू लागला. मागुती येऊनी पालखा घातला, रडया लागला हरी तेव्हा राधेशी म्हणत, यशोदा सुंदरी. राधे, अगं सकाळपासून माझा धंदा तसाच राहिला. तू 2 मिनिट, 5 मिनिटामध्ये, 10 मिनिटामध्ये तू इथं याच्याजवळ थांब. नाहीतर असं कर, आपले मंदिरा घेऊन या जाय, ऐकून या मन मानसी संतोषिली. तू एक काम कर म्हणे, हे घरी राहिलं मले पाहिले की लोळतेस म्हणे. तू एक काम करे, मा नजरी आणणे म्हणे याने, त्याला घरी घेऊन जाय म्हणे. आता तिच्या तर मनासारखं झालं. एक राधा एक मीरा. जाऊ द्या, कारण माझ्यावर आरोप नाही आला पाहिजे. कुठे बसता बा, सासरू अशी जीव आहे बाण. सिनेमाचंच गाणं म्हटलं, दोने श्याम कुचा अंतर क्या दोनों की चाह में देखो. अंतर क्या दोनों की चाह में बोलो, एक प्रेम दीवानी, एक दर्स कहानी, एक प्रेम दीवानी. त्यानं म्हटलं तर चालते. एक दर्स कहानी. राधाने मधुबन में ढूंढा. बरं का, असू द्या. राधे, याला तुझ्या घरी घेऊन जा, कारण इतकं प्रेम राधेचं कृष्णावर होतं. क्षणभर नेई आता, याला तुझ्या घरी घेऊन जा. आनंद झाला तिच्या मनामध्ये. नामा म्हणे राधा घेऊन हरीशी गेली मंदिराशी आपुलिया. घरी गेली. मंदरी नेऊनी पलिंगी बैसविला, पलंगावर बसवलं आणि हरीला म्हणू लागलं, कृष्णा. म्हणत हरीला ती वेळी, ऐशिया समयी थोर तू अससी, तरी ऋषिकेशी बरे होते. देखो या तिचा भाव थोर झाला हरी. ऐशिया समयी
थोर तू होशी. कृष्णा, अरे तू जर मोठा असता तर किती चांगलं झालं असतं. राधेचा भाव बघितला, कारण भावे जैसा तैसा हरी एक. कारण तिला माहिती होतं हा लहानाचा मोठा झालता, मोठ्याचाही लहान झालता. कारण अष्टवर्षाची मूर्ती ज्या वेळेस या 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 फिरून फिरून फारून या, तुम्ही आता बंद होणे नाही. तुम्ही तुमचं काम करा, मी माझं काम करतो. हा ना, चहा झालाशील तर आणा याला जाग्यावर. आता आज गोरक्ष नाही, जाग्यावर पाणी पिती राहूगे. हा, कारण भरून द्या लागते ना ती. हे मधात दहा अर्धा घंटा मग सोडून दिला टाइम, तो भराने लागेल. अखिलो कोटी ब्रह्मांडात परमात्माला त्या ठिकाणी ती राधा म्हणू लागली, कृष्णा जर तू मोठा असता तर किती बरं झालं असतं. आणि अशा अवस्थेमध्ये त्या ठिकाणी त्या राधेचा भाव बघितला. जे कोणिया तिचा भाव थोर झाला हरी, पावनी सुंदरी आनंदली. आनंद झाला. सुखशयनी राधा एकांती, एकांतामध्ये ती संवाद करू लागले. राधा आणि कृष्ण संवाद करत असताना अनया अवचित्ता आला तेथे. राधेचा पती तेवढ्यामध्ये घरी आला. साखळी वाजवली. साखळी वाजवल्याबरोबर राधेला असं वाटलं की माझे पती घरी आले. कृष्णा, अरे माझे पती घरी आलेले आहेत. अरे जेवढा होता तेवढा होय, नाहीतर माई काही खैर नाही म्हणे. आता तर म्हणे तू कशी बोलतो म्हणे, मी आता लहान होतो म्हणे, मोठा झालो म्हणे. आता लहानाचं मोठं होता येतं म्हणे, बरं मोठ्याचं लहान कसं होता येईल. लबाडाच म्हणे तू. काय म्हणते ते, लबाडाच म्हणते. तू कोणासोबत बोलून राहिला म्हणते. तुझ्या आईनं तुला अष्टवर्षाची मूर्ती प्रकट झाली होती मथुरेमध्ये, लहान झाला का नाही, टोपल्यात मावला का नाही. ही राधा होती. त्याची कान उघडले म्हणे, हो खोटा बोललो नाही मी. पाहुनिया भाव राधेचा तो लहान झाला. लहान झाल्यानंतर असणाऱ्या त्या राधेने वाटी घेतली, भात घेतला वाटीमध्ये आणि त्याला खाऊ घातलं. अखिल कोटी ब्रह्मांडाने परमात्मा त्या राधेच्या घरी, अनयाच्या घरी वाटीमध्ये भात खात असताना लगेच असणाऱ्या त्या दार उघडायला थोडा वेळ लागला. आणि अशा अवस्थेमध्ये सक्रोध भोनी बोलिला राधेशी, राधे दार उघड, कोणासोबत बोलते आतमध्ये. क्रोध आला त्याला. कोणाशी बोलशी गुजगुष्टी, कोणासोबत बोलताय तू, कोण आहे आतमध्ये. आणि असा भ्रतराचा शब्द ऐकल्याबरोबर ते म्हणे, कृष्णा लवकर लहान होय, नाही तर तोय बजेट बसते, आता माय बजेट बसते. आणि बघितला तिचा भाव. जोडुनी विनवीत हरीशी वही ऋषिकेशी सानाता, ऐकुनी करुणा बाळ झाला हरी. दही भात झळकरी ठेवी पुढे. दही भात ठेवून दिला त्याच्या पुढे. दार उघडलं आणि घरामध्ये तो अखिल कोटी ब्रह्मांड नायक परमात्मा दही भात खात असताना त्या परमात्म्याचं ते स्वरूप बघितलं. त्या पाहिला पाहिला
नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन अहो त्या अनयाचं चित्त ते मन पाहल्याबरोबर ते नैवेद्यल ते नैवेद्यल ते नैवेद्यल म्हणा ते नैवेद्यल ते नैवेद्यल ते नैवेद्यल म्हणा पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन हो त्या कृष्णानं बघितल्याबरोबर असणाऱ्या त्या राधेला म्हणू लागला तो अनया ग ग राधे अखिल कोटी ब्रह्मांडाचा एक परमात्मा आपल्या घरी आला तू एकटी घरी असतेस तुला करमत नाही दररोज कृष्णाला आपल्या घरी घेऊन येत राधे प्रति अनया बोले ते विळे घरात एकली असशी तू एकले हे तुझ कर्मिना मंदिरी खेळावया हरी आणि तजाई ओ हो त्या भ्रतराचं वचन राधेने ऐकल्यानंतर मनामध्ये आनंद झाला स्वामी तुमची आज्ञा मज लागी प्रमाण पाया लागली हो पतीच्या पाया लागली धन्य आहात तुम्ही कोण आहे बुद्धिदाता कृष्णा येशील ना एक क्षण सुद्धा कृष्णा तुझ्याशिवाय मला करमत नाही रे येशील ना तू येईल राधे येईल मी तुझ्या घरी सुखशयनी राधा भोगित अनंता आणि इकडे दररोज कृष्णाला घेऊन राधा यायची गुजगोष्टी करायची आणि एवढं भाव त्या राधेचा रंगला कृष्ण त्या राधेमध्ये रंगू लागला पण एवढं कोणाचं चांगलं झालं की मिरच्या लागले शिवर आहे नाही सगळ्या गोकुळामध्ये वार्ता पसरली राधेचे या घरी थोर हो तो हरी बर त्या राधेच्या घरी यशोदे तुला माहित आहे का तुला माहित आहे का तुला माहित आहे का तुला माहित आहे का भागवत चालू आहे ना हे 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 तशीच ॲडव्हर्टाईज झाली हे तुला माहित आहे का तुला माहित आहे का चल ते येण्याचा भाव आहे चल कुठे हरपले होते काय माहिती इतक्या दिवस काला जोडाला तसं नाही म्हणा कारण हे चरित्र पवित्र आहे बरं का हे चरित्र बापा एवढा मोठा येणं पहिलेच उचलून आणला गोवर्धन गोकुळामध्ये त्या ठिकाणी राधेची या घरी थोर होत हरी गोकुळीच्या नारी गुजगुजती काही गोपिका असणाऱ्या त्या यशोदेकडे आल्या
यशोदे मातेशी सांगती सुंदरी, हे मातीसे सांगते सोडणी. हो आवरी मुरारी आपुला, आवरी मुरारी आपुला, आवरी मुला आपुला, आवरी मुरारी आपुला. यशोदे मातेशी सांगती सुंदरी, आवरी मुरारी आपुला आ. यशोदे तुला माहिती आहे का, अगं हा त्या राधेच्या घरी गेला की मोठा होतो. तैशीच जावणी राधेच्या गृहाशी सांगती सासूशी. काही हरद्या गेल्या यशोदेकडे, हरद्या गेल्या राधेच्या सासूकडे. हो तुला माहित आहे का रे, तुला माहित आहे तुला माहित आहे कृष्ण इथे हा मोठा होता बरो. सासू म्हणे हा येऊ तर दे म्हणे त्याला, आता त्याला येऊ दे म्हणे घरी, त्याला बजेट बसवल्याशिवाय ऐकतो म्हणे. तू काय बजेट बसवतो, त्यानं मोठ्या मोठ्याचा बजेट बसवलेला आहे. आणि अशा अवस्थेमध्ये त्या गोकुळामध्ये कुजबुज 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 सुरू झाली. गोकुळीच्या नारी गुजगुजती. आणि अशा अवस्थेमध्ये कृष्णाने सांगितलं, राधेनं कृष्णाला सांगितलं की कृष्णा बघ काय चर्चा चालू झाली, हे काही आता बरं नाही. कृष्ण घरी आला. कृष्ण इकडे तटलट लटलट थर 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 कापू लागला. काय कुठे गेला होता, कुठे गेला होता तू? घरात घरी अजिबात उद्यापासून जायचं नाही, उद्यापासून जायचं नाही. काय म्हणतात त्या उपिका, काय म्हणतात राधेची या घरी सर्व होतो हरी, काही नाही म्हणे. त्या लटका आळ घेतात, या लटका आळ माझ्या घरी घेतात. परंतु असणारी ती यशोदा कृष्णाला ताडण करते की खबरदार कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको रे. कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको रे. कृष्ण तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको. कृष्ण तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको. कृष्णा उद्यापासून कुठं जायचं नाही, कारण तुझ्या वडिलाचा स्वभाव तुला माहित आहे. मी तर तुला काही म्हणणार नाही, परंतु ही बातमी जर नंदबाबाला कळाली तर बघ ओ रागीट तुझा पिता नंद, मारतयाचा खाऊ नको रे. कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको. कृष्ण तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ
घरी कुणाच्या जाऊ नको रे. राधा प्राप्तकाळी उठली आणि ताटात तूट झाली. नंद सदनावरून पाण्याला जात असताना इकडे अखिल कोटी ब्रह्मांड नायक परमात्मा गोदहन करत होता. राधेला बघितलं. राधेच्या डोळ्याला पदर. रडते राधा. भगवान अखिल कोटी ब्रह्मांड नायक परमात्मा गोदहन विसरला बरं का. काय करावं आता. राधेचं चित्त लागत नव्हतं. माध्यान काळ झाला असणारा. यशोदा माता कृष्णाला भोजन झाल्यानंतर आपल्या जवळ घेतलं. दुपारच्या वेळेला शयन करत असताना राधा पुन्हा उठली. यमुनेवर जात असताना कृष्णही सुद्धा तिच्या मागे मागे गेला आणि नेत्राशी पदर लावणी रडत अंतरी अनंत आठवणी. करुणा वचनी करुणा शब्द तिच्या ऐकोनी श्रवणी. उठला चक्रपाणी तेथोनिया. तानपुरा चालू कर. संसाराशी माझ्या पाडीले पाणी. ऐशी चक्रपाणी तुवा केले. अरे माझ्या संसारावर सर पाणी सोडलं रे कृष्णा. माझं चित्त या संसारामध्ये लागत नाही कृष्णा. आणि ते गुज यमुनेवर त्या दोघांचा संवाद चालू असताना आईला जाग आली. कृष्ण कुठे आहे. त्या पावलाच्या खुणा पाहात 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 जिथे कृष्ण आणि राधा संवाद करीत होत्या त्या ठिकाणी यशोदा माता येत असताना राधेने बघितलं. राधेने सांगितलं कृष्णा तुझी आई आलेली आहे. आई आलेली आहे असं पाहिल्याबरोबर काय झालं. कृष्णाने पृथ्वीवर अंग टकून दिलं. लुळू लागला. गळबळ 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 लुळू लागला. आणि रडू लागल्यानंतर यशोदा माता आली. कृष्णाला विचारलं अरे कृष्णा तू का रडू लागला. तू आला कसा इकडे. म्हणे हिने माझा चेंडू घेतला. म्हणे काय म्हणे हिने माझा चेंडू घेतला म्हणे. राधा म्हणू लागली कृष्णा किती लबाड आहेस का तू. अरे मी तुझा चेंडू घेऊ कसा. मी तुझ्या मागे आले नाही तू माझ्या मागे आला. मी पाण्याकरता आली. नाही आई म्हणे खोटी बोलते म्हणे. तू हिचा झाडा घे म्हणे. हिला झटक म्हणे. हिचा पूर्ण अंग झटकल्याबरोबर चेंडू खाली पडला ना हो. पाय म्हणे हे आता तो काय करू शकत नाही हो. करतुम अकर्तुम अन्यथा करतुम. शक्ती ज्या परमात्माकडे आहे तो राईचा डोंगर आणि डोंगराची राई करणारा आहे. आणि तो चेंडू घेतला. राधेला कळून चुकलं हा सामान्य व्यक्ती नाही आहे. म्हणून अशा अवस्थेमध्ये चेंडू दे खुनिया यशोदा कोपली म्हणे ते वेळी राधिकेशी तुम्ही महानष्ट आहात. तुम्ही महानष्ट अवघिया गवळणी माझा चक्रपाणी ब्रह्मचारी. बरं का. अशा प्रकारे असणारा तो परमात्मा त्या गोकुळामध्ये लीला करू लागला. लीला करत असताना आता काय करावं. शुकाचार्य राजा परीक्षिताला पुढील प्रसंग. कारण
ही कंसवधापर्यंत कथा आणावी लागते, कंसाचा वध करावा लागतो देमाप्रमाणे कथेमध्ये. पुढे असणारा तो परमात्मा, कारण त्या गोपाळांचं गोपीचं मनोरथ पूर्ण करण्याकरता तो परमात्मा गोकुळामध्ये आला होता. एवढं मोठं चरित्र आहे त्या परमात्म्याचं, एवढ्या वेळामध्ये आपण पूर्ण नाही सांगू शकत. म्हणून एक कंसवधाची कथा मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. नंतर आपण गोवर्धनाची पूजा, कथा तर श्रवण केलीशील ना गोवर्धनाची दरवर्षी का नाही? का सांगाच लागते? सांगाच लागते. बा सांगण्याचा प्रयत्न करतो. भजन करा एक वेळ. का थांबू? थांबा, येऊ द्या, या 5 मिनिटात या. यायचं आहे का बाहेरून? येऊ द्या येऊ द्या येऊ द्या. थांबा 2 मिनिटं. करा बंद करा 2 मिनिटं. हो, आज काही झोपच आली नाही कोणाले. आज काही नाही, चरित्रामध्ये काही झोप आली नाही कोणाला आज. आता या 5 मिनिटात या, फक्त लवकर या, वेळ नका करू.